नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज सोलापुरात वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाग क्रमांक 1 मध्ये भवानीपेठ मड्डी वस्ती या भागात श्रीकांत गायकवाड यांच्याकडून प्रभागात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे श्रीकांत गायकवाड यांनी महिलांना भावनिक साथ घालत जनतेशी पराभवाचं कारण सांगितले। यावेळी त्यांच्या चिरंजीवाचा वाढदिवस देखील करण्यात आला। येथील जनतेने देखील आशीर्वादाचा वर्षाव केला। या कार्यक्रमाला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी श्रीकांत गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आज या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे आपले बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर गटाचे उमेदवारी म्हणून दिली होती त्यांना, आज त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। आज आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम साधून लोकांपर्यंत कुठला प्रकारचा संदेश आपण पोहोचवला। जय भीम, जय शिवराय। प्रथम मी आज निवडणुकीचा विषय निघालाच तर मी सांगू इच्छितो की आमचा पराभव झालेला नाही। कारण वंचित बहुजन आघाडीचं तुम्हाला सर्व पत्रकार लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये चर्चा होती प्रभाग क्रमांक 1 ची की इथं वंचित बहुजन आघाडीचं सीट 4 म्हणजे पॅनल निवडून येतं। अहो, इथले वस्तीतले सर्व लोक आम्हाला एकदम फुलासारखं, कारण माझी पत्नी तो इथलं स्थानिक असल्यामुळं सर्व लोकांनी इतकं त्यांना म्हणजे भरभरून प्रेम दिलं, भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे। हे लोकच आश्चर्यचकित झालेत की कसं काय झालं, आमचं मत गेलं कुठं। तर मी 100% छाती ठोकून सांगतो की इथे वंचित बहुजन आघाडीचं पॅनल आलेलं आहे। आम्ही हारलेलो नाही आहे, तर आम्हाला EVM मशीनच्या माध्यमातून हरवलेलं आहे असं मी म्हणतो। कारण असं शक्यच नाही ना। यावेळी मी स्वतः तिथं सर्व बूथ केंद्रावर फिरत होतो, तर त्यावेळी बघितलं 49% मतदान आहे फक्त। त्यामधलं 70% तर आमचं होतं। यांना मतदान कुठलं आलं, बाकीचे लोक तर मतदानला बाहेरच पडलं नाही, तर यांना मतदान कुठनं आलं। असं चोऱ्या माऱ्या करून मतदान चोरी करून निवडून यायचं बंद करा। जर खरंच तुमच्यामध्ये दम असेल, तुम्ही म्हणता आम्ही निवडून येऊ शकतो, आम्ही विकास कामं केला, तर मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो की बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणूक घेऊन दाखवा, तुम्हाला तुमची काय आहे लायकी कळेल। हे मतदार लोक तुम्हाला तुमची लायकी दाखवतील। आज आपण जे आपल्या माध्यमातून जे कार्यक्रम करत आहात ते मतदारापर्यंत पोहोचत आहात। आज आपण त्या मतदारापर्यंत पोहोचलात का नाहीत आणि कुठल्या प्रकारे आपल्याला अपयश आलेलं आहे त्याच्या आपण संदर्भात थोडं स्पष्टीकरण करावं। मी तर आम्हाला अपयश आलंच नाही। अहो, अपयश आलं असतं तरी गर्दी बघा माझ्या बंधू भगिनी आणि माय माऊलीची, ही गर्दी बघा, याच्यावरनं अंदाजा लावा तुम्ही की आम्ही हरलेलो नाही आहे। लोकांना प्रश्न पडलेला आहे, लोक देवानं साखळं घालायला दे बाबा, हे काय यांची हुकुमशाही नष्ट करा असं लोकांना म्हणाले। अहो, आमची पत्नी निवडून म्हणून काही लोक देव पाण्यात ठेवले होते। हे सर्व थोतांड चालू आहे लोकांचं। हे लोक हुकुमशाही पद्धतीने EVM घोटाळा करून निवडून आले, तर यांच्यामध्ये मी अजून सुद्धा ओपन चॅलेंज करतो की इथं तिकडे रविदास गायकवाड आमचे नेते, अहो त्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीशी असं कुठलं नाव सुद्धा नव्हतं, अजून सुद्धा जावं लोक म्हणजे द्विध मनस्थितीमध्ये असं कसं काय झालं। त्यामुळे या आमचा पराजय नसून आमचा विजयच आहे। लोकांचं प्रेम बघून तुमच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे। आज स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्याचं आपण काय त्यांच्याविषयी आपण काय बोलणार। मी त्यांना त्रिवार अभिनंदन करतो। बाळासाहेब ठाकरेंचं एक स्पष्ट वक्तव्य होते, ते म्हणजे मनात एक तोंडात एक असं नव्हतं। अहो, त्या शिवसेनेची काय हालत केलेली आहे तिथं मुंबईमध्ये, तुम्ही चिटिंग करून निवडून आला। मुंबईला खऱ्या बाळासाहेब ठाकरेच्या वंशजाची, उद्धवसाहेब ठाकरेची आणि राज ठाकरे साहेबांची गरज आहे। मी जरी वेगळा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असलं तर मला मनापासून वाटतं, जर मुंबई वाचवायची असेल तर हे दोन्ही भावांना सपोर्ट दिल्याशिवाय पर्याय नाही। आज जे आपण भागामध्ये कुठले कामं केलेलं आहे, कामं तर 2008 पासून चालूच आहे, आणि ह्याच्या पुढे सुद्धा करणार आहे। उलट ह्याच्या पुढे आम्ही जास्त जोमाने करणार की आता आम्हाला कळून चुकलं की लोकांचं किती आम्हाला सपोर्ट आहे, लोकांचा आमच्या मागे किती प्रेम आहे। खूप खूप धन्यवाद। आज या कार्यक्रमाला आपण कुठलं स्वरूप देण्यात येत आहे आणि कार्यक्रमाचा कुठल्या स्वरूपात तुम्ही हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती। हळदी सर्व माता भगिनी माय माऊलीने म्हटलं की आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊ, एकत्र जमू। आमच्या मनामध्ये त्यांच्या मनात दुःख होतं की काही महिला माता भगिनी आमच्या समोर थुतकून रडू लागले होते। मला सुद्धा घाबरल्यासारखं वाटलं की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माझ्या मागे एवढा माय माऊलींचा आशीर्वाद आहे। तर ते आता यापुढे आम्ही ते देवीचं मंदिरचं आहे तो विषय आम्ही पूर्णत्वास नेणार आहे, आणि नेहमीच माझं पूर्ण आयुष्य ते लोकसेवेसाठीच जाणार आहे।
खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 कॅमेरामन नागेश कोळीसह लक्ष्मण शापूरकर, प्रभाग क्रमांक 1. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर.